मित्रांनो, जर का तुम्हाला विज्ञान या विषयाची आवड असेल तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना, हा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असणार आहे. कारण ज्या मुलांना विज्ञानाची आवड आहे त्यांच्यासाठी एक शालेय स्तरावर एक खूप मोठी संधी उपलब्ध करून देणारी एक परीक्षा असणार आहे, ती म्हणजेच होमी बाबा स्पर्धा परीक्षा. आणि या परीक्षेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत की ती कोणत्या क्लासचे विद्यार्थी देऊ शकतात, किती मार्क्ससाठी असती, त्याचबरोबर वेळ किती असतो. या परीक्षेबद्दल सर्वच्या सर्व माहिती, जे काही प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात या परीक्षेबद्दल, तुम्हाला थोडी माहिती नसेल तर पूर्ण माहिती हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला या परीक्षेबद्दल समजून जाईल. तर सर्वात महत्त्वाचं असणार आहे आपलं की ते म्हणजेच परीक्षा कोणती आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिलेलं आहे डॉक्टर होमी बाबा स्पर्धा परीक्षा. अशी ही परीक्षा घेतली जाते आणि ही कशी घेतली जाते, कुठे घेतली जाते, ही सर्व माहिती बघणार आहोत. पहा, सर्वात महत्त्वाचं दिलेलं आहे की होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा म्हणजे काय. तर सर्वात महत्त्वाचं या परीक्षेबद्दल माहिती जाणून घेणं. आता ही परीक्षा तुम्हाला जर मी आधीच माहिती सांगितली थोडीफार, तर याच्यात काय राहील पहा. तुम्ही वर्ग 4 असाल तर 4थमध्ये काय असतं, एक स्कॉलरशिप परीक्षा असते तुम्हाला. कारण 2000 किंवा मंथन परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा, मंथन परीक्षा, त्याचबरोबर ऑलिम्पियाड. आणि खास करून जी 4थ्या वर्गासाठी आता 2026पासून ही स्कॉलरशिपची एक्झामसुद्धा सुरू झालेली आहे. 5व्या वर्गासाठी तुम्हाला JNVST म्हणजे जवाहरलाल नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट, अशी ही परीक्षा तुमच्यासाठी असती जवाहर नवोदय विद्यालयाची. त्याच्याचबरोबर 2026पर्यंत तुम्हाला स्कॉलरशिपची परीक्षासुद्धा होती. आणि याच्यासोबतच मंथन परीक्षा असेल आणि ऑलिम्पियाडची एक्झाम असेल. ह्या सर्व एक्झाम 5व्या वर्गासाठी सुद्धा होत्या. 7व्या वर्गासाठी यावर्षीपासून म्हणजे 2026पासून स्कॉलरशिपची परीक्षा सुरू झालेली आहे. स्कॉलरशिपची एक्झाम वर्ग 8वीसाठी स्कॉलरशिपची एक्झाम एवढे वर्ष होती, पण आता तर या नंतर राहणार नाही. आता कोणती असणार, आता NMMS एक्झाम असणार. ही एक्झाम या ठिकाणी असणार. मग आता 4थीसाठी पण एक्झाम आहे, 5वीसाठी एक्झाम आहे, 7वीसाठी एक्झाम आहे, 8वीसाठी पण एक्झाम आहे. पण या ठिकाणी एक वर्ग या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल. कोणता असणार आहे तो वर्ग 6वा. मग आता तुम्ही 4थ्या वर्गाचे असाल विद्यार्थी, 5व्या वर्गाचे असाल, 7व्या असाल, 8व्या, ह्या सर्व परीक्षेबद्दल आपल्याला माहिती आहे. पण एक नवीन परीक्षा असणार आहे, ती म्हणजेच जिची माहिती आपल्याला नाही, ती असणार आहे होमी बाबा परीक्षा म्हणजेच स्पर्धा परीक्षा. आता ही परीक्षा असती कशी, त्याचं ही जी परीक्षा आहे किंवा याच्या मागं जे बॅकग्राऊंड आहे, ही काय असणार आहे परीक्षेमागं, की ही होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा म्हणजे डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन, ही परीक्षा घेतल्या जाते बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे म्हणजेच MSTA यांच्यातर्फे. आणि ही कोणकोणत्या वर्गासाठी असते, तर ही परीक्षा असते वर्ग 6वी त्याचसोबत वर्ग 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी. सर्वात महत्त्वाचं आहे, आता आज जेव्हा आपण सिलेबस पाहणार किंवा माहिती पाहणार, ती फक्त वर्ग 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी बघणार आहे, वर्ग 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही. आयोजित केली जाणारी एक अत्यंत प्रतिष्ठित विज्ञान स्पर्धा परीक्षा असणार आहे. आणि याच परीक्षेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे जाणून घेणार आहेत की याचे उद्दिष्ट सर्वात पहिले काय असतात. उद्दिष्ट म्हणजेच काय, की ही परीक्षा घेण्याच्या मागचा हेतू काय. तर विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी काय सांगितलं पहा, परीक्षेद्वारे म्हणजेच मंडळातर्फे सांगितलं जातं की विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि त्यांच्यातील वैज्ञानिक गुण शोधून काढणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हे या स्पर्धेचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. आता हे उद्दिष्ट झालं. पात्रता काय असणार, सर्वात महत्त्वाचं की पात्रता, कोणता विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. असं सर्वच विद्यार्थी बसू शकतात का, तर नाही. तुम्हाला सर्वात पहिले सांगितलं ही जी स्पर्धा असणार, ही स्पर्धा असणार वर्ग 6वी आणि 9वी. मग तुम्ही वर्ग 6वीमध्ये शिकत असाल किंवा 9वीमध्ये शिकत असाल आणि ही पात्रता जर कंप्लीट करू शकत असाल, जी मी सांगणार आहे, तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. सर्वात पहिले वर्ग 6वी आणि 9वीमध्ये शिकणारा विद्यार्थी असला पाहिजे. एकतर तो महाराष्ट्र बोर्डचा असेल, म्हणजे तुम्ही जे महाराष्ट्र शासनाद्वारे ज्या शाळेत किंवा जो अभ्यासक्रम शाळेत घेतला जातो त्या शाळेत शिकणारे विद्यार्थी असाल, CBSE स्कूलमध्ये असाल, एखाद्या इंग्लिश स्कूलमध्ये, किंवा ICSE तुमचा एक्झाम जो काही सिलेबस असेल तो ICSEनुसार असेल किंवा IB नुसार असेल. तर अशा कोणत्याही शिक्षण मंडळातर्फे तुम्ही जर शिकत असाल, म्हणजे सर्वच्या सर्व विद्यार्थी, हे थोडक्यात सांगायचं झालं की कोणताही विद्यार्थी वर्ग 6वी आणि 9वीमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो. आता परीक्षेचं स्वरूप काय असतं, पण परीक्षेचं स्वरूप असणारे पहा, ही स्पर्धा प्रामुख्याने 4 टप्प्यात घेतली जाते. 4 टप्पे कोणकोणते असणार आहे, याच्यात सर्वात महत्त्वाचा पहिला टप्पा असणार आहे, तो म्हणजेच लेखी परीक्षा. म्हणजे तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल. ती परीक्षा दिल्याच्या नंतर त्या परीक्षेमध्ये एक कट ऑफ लागेल किंवा पासिंग मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी लागतील. आणि त्याच्यात काय होईल, नंतर तुम्ही प्रॅक्टिकल टेस्टसाठी या ठिकाणी क्वालिफाय व्हाल. नंतर प्रॅक्टिकल टेस्टमध्ये तुमची निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला कृती संशोधन प्रकल्प म्हणजेच ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट, अशा पद्धतीची एक एक्झाम किंवा मग एक त्या ठिकाणी एक टप्पा असणार आहे तुमचा, तिसरा टप्पा. विद्यार्थ्यांना एखादा वैज्ञानिक प्रकल्प सादर करावा लागणार आहे त्या ठिकाणी.
आणि शेवटी असणारे तुमचं हे सर्व झाल्याच्यानंतर ते म्हणजेच मुलाखत आणि त्यालाच आपण म्हणतो इंटरव्ह्यू. शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक विषयाचे ज्ञान आणि त्यांचा आत्मविश्वास तपासण्यासाठी ही मुलाखत असणार आहे. मग सर्वात महत्त्वाचं काय असणार याच्यात तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो तपासला जाणार लेखी परीक्षेत. आता जर का तुम्ही लेखी परीक्षा जर उत्तीर्ण झाली तर याचा अर्थ तुम्हाला विज्ञानाबद्दल भरपूर काही माहिती आहे. म्हणजे ही जर एक्झाम म्हणजे हे जर टप्पा तुम्ही पास झाले त्याचा अर्थ तुम्हाला सर्व विज्ञानात आवड आहे, तुम्हाला विज्ञानाबद्दल सर्व काही माहिती आहे आणि विज्ञानात तुमच्या हिशोबानं किंवा त्या एक्झामनुसार जे त्या मंडळाला माहिती पाहिजेत किंवा तुमच्याकडून जे त्यांना आवश्यक आहे त्या गोष्टी तुम्हाला याचा अर्थ इथे येतात तरच तुम्ही ही क्वालिफाय करसाल. आणि हे क्वालिफाय झाल्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं तर प्रॅक्टिकलही एक असं काय खूप अवघड नसतं. प्रॅक्टिकलमध्ये काय काय येऊ शकतं ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे. त्याच्यानंतर प्रकल्प का असणार म्हणजेच प्रोजेक्ट का असणार तेही आपण इझिली असतात, सोपा पद्धतीचे प्रकल्प असतात. आणि शेवटी असती मुलाखत. आता मुलाखतमध्ये आपल्याला असं वाटतं की काय विचारतील काय नाही, तर हे जे तुम्ही या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, जो वर अभ्यास केला पहिल्या या ठिकाणी टप्प्यासाठी तोच अभ्यासाबद्दल इथं तुम्हाला विचारणार आहे. तर की कशा पद्धतीने केला किंवा तेच प्रश्न तुम्हाला इथं काही विचारले जातील, तुमच्याबद्दल माहिती विचारल्या जाईल. मग एकदम सोपं आहे. मग सर्वात महत्त्वाचं काय तर पहिला टप्पा तुम्हाला या ठिकाणी क्वालिफाय करणं किंवा क्लिअर करणं सर्वात महत्त्वाचं असणार आहे. मग आता हे पहिला टप्पा लेखी परीक्षेचा कसा असणार आहे तर यामध्ये तुम्हाला एकूण प्रश्न जे असणार आहेत ते प्रश्न असणार आहेत 100 आणि जो वेळ दिलेला असणार आहे तो वेळ दिलेला असणार आहे 120 मिनिट. किती मिनिट 120 मिनिट. म्हणजे 120 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्न आणि प्रत्येकी प्रश्नाला किती गुण असणार आहेत 1 गुण असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर दिलं 1 गुण, 2 दिले 2, मग असं करून एकूण 100 प्रश्न 100 गुण अशी ही तुमची जी पहिली परीक्षा असणार आहे. आणि ही बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच काय असतात तुम्हाला माहिती पाहिजेत. बहुपर्यायी म्हणजेच काय, ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यात एक प्रश्न दिलेला असतो आणि प्रश्नाच्या खाली काय केलं जातं या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 असे पर्याय दिलेले असतात. आणि या 4 पर्यायापैकी जे कोणता ऑप्शन बरोबर राहील त्याला तुम्हाला काय करावं लागतं टिक करावं लागतं किंवा मग सर्कल त्या ठिकाणी करावं लागतं. अशा पद्धतीची ही एक्झाम असणार आहे. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजेच काय, याला निगेटिव्ह मार्किंग नाही. निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच काय, निगेटिव्ह मार्किंग नाही याचा अर्थ जर का तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं जरी दिलं तर तुमचे मार्क्स त्या ठिकाणी कमी होणार नाही. त्यामुळे जेवढे येतात जेवढे 100पैकी जेवढे बरोबर प्रश्न तुमचे येतील तेवढे गुण तुम्हाला मिळतील. किंवा 100पैकी तुम्हाला 80 पडले, 90 पडले, 70 पडले, अशा पद्धतीने तुम्हाला तेवढे गुण त्या ठिकाणी मिळणार. आणि 120 मिनिटात 100 प्रश्न सोडवणं म्हणजे काय खूप मोठी अवघड गोष्ट नाही. एकदम सोपी परीक्षा असं आपण म्हणू शकतो. हे झालं परीक्षेचं स्वरूप, परीक्षा कशी घेतल्या जाते, तिचा मागचा हेतू काय असतो, त्याचबरोबर पात्रता का असणार, हे सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या. आता आपण या ठिकाणी बघू अभ्यासक्रम. अभ्यासक्रम का असणार आहे नेमका. आता अभ्यास करायचा. टोटल प्रश्न मी तुम्हाला काय सांगितले किती प्रश्न असणार आहेत 100 प्रश्न असणार आहेत. आता 100 प्रश्नापैकी तुम्ही वर्ग 6वीमध्ये शिकायले, मग 6व्या वर्गावर जास्त भर असणार आहे. आता वर्ग 6वीत तुम्ही आल्याच्यानंतर वर्ग 4थी 5वीसुद्धा तुम्ही क्लिअर केलेली आहे. मग वर्ग 4थीचं जे तुमचं विज्ञान न म्हणता आपण EVS म्हणू शकतो, जो वर्ग 4थीचा अभ्यासक्रम होता EVSचा, किंवा वर्ग 5वीचा जो अभ्यासक्रम होता EVSचा, याच्यावरून तुम्हाला या ठिकाणी 10 प्रश्न असणार आहेत. इथे तुमचे 20 प्रश्न असणार आहेत. आणि वर्ग 6वी या ठिकाणी तुमचे 60 प्रश्न असणार आहे. 60, 70, 80 आणि 90. आता हे 90 झाले विज्ञानाशी. पण जे काही विज्ञानाबद्दल सामान्य ज्ञान आहे, म्हणजे एखादा शोध असेल, हा शोध कुणी लावला, लाईटाचा शोध कुणी लावला, इंजिनचा शोध कुणी लावला आहे ना, किंवा एखाद्या सायंटिस्टबद्दल माहिती असेल, असे 10 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी जनरल सायन्सचे म्हणजे सामान्य ज्ञानावर तुमची या ठिकाणी विचारल्या जातील. म्हणजे अशा पद्धतीचे 100 प्रश्नाचे हे तुमचा अभ्यासक्रम असणार आहे. म्हणजे सर्वात जास्त जे वेटेज असणार आहे ते असणार आहे वर्ग 6वीच्या अभ्यासक्रमावर, जिथं तुमचा 60% म्हणजे 60 प्रश्न तुम्हाला एकाच वर्गावरून म्हणजे एकाच पुस्तकातून त्या ठिकाणी विचारले जातील. आणि अभ्यासक्रम करता वेळेस सर्वात जास्त जे महत्त्वाचं असणार आहे ते काय असणार आहे तर महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे काही पुस्तकं असणार आहे त्याच्यातूनच तुमचे जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी येणार आहेत. मग एकदम सोप्या पद्धतीने किंवा तुम्ही जे सायन्स शिकायले त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही, तेवढाच अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा. हे झाला वर्ग अभ्यासक्रमाबद्दल. आता ही परीक्षा का द्यावीची हे झाला द्यायची आणि त्याचा फायदा काय, या प्रश्नाचं मेन उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहेत. ही केवळ एक परीक्षा नाही, म्हणजे परीक्षा नाही असं नाही, परीक्षाच आहे, पण केवळ परीक्षा नाही तर ही एक वैज्ञानिक प्रवास आहे असं तुम्ही या ठिकाणी समजू शकता. या स्पर्धेमुळे मुलांमध्ये जी विज्ञानाची जिज्ञासा असणार आहे किंवा विज्ञानाची जी गोडी असणार आहे ती गोडी लागणार आहे. शाळेच्या पुस्तकाबाहेरच उपयोजित विज्ञान म्हणजेच अप्लाइड सायन्स त्यांना शिकायला मिळते. ज्या मुलांना पुढे इंजिनिअरिंग करायची किंवा डॉक्टरीचे शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक उत्तम फाउंडेशन कोर्स म्हणून ही परीक्षा ओळखली जाते.
त्याचबरोबर फक्त गोल्ड मेडल असेल, सिल्वर मेडल असेल आणि ब्रॉन्झ मेडल असेल आणि त्याचसोबत प्रमाणपत्र तर सर्वांनाच मिळतं, म्हणजे जेवढे काही पास होतात त्या सर्वांना प्रमाणपत्र मिळतात. पण काही जे कट ऑफ क्लिअर करतात त्यानुसार त्याला गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल असे मेडलसुद्धा दिल्या जातात या परीक्षेतून. म्हणजे जसे ऑलिम्पियाड एक्झाममध्ये तुम्हाला मेडल मिळतात, प्रमाणपत्र मिळतात, सर्टिफिकेट मिळतात ना, त्याच पद्धतीनं या डॉक्टर होमी बाबा परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला असे प्रमाणपत्र वगैरे मिळतात आणि मेडलसुद्धा मिळतात. आणि यानं काय होतं की आतापासूनच वर्ग 6वीमध्ये जो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे ती म्हणजेच आपल्या भविष्यात आपल्याला कामी येणारी गोष्ट ती म्हणजेच आपला आत्मविश्वास. ही गोष्ट या ठिकाणी तुमची सर्वात जास्त या ठिकाणी फायदा करून देणार आहे तुम्हाला ही परीक्षा दिल्याच्या नंतर. मग फायदा काय हे झालं याचं उत्तर. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण काय करतो की एखादी गोष्ट करायच्या आधी त्याच्यातून आपला फायदा काय हे बघतो. मग अशा पद्धतीचा फायदा तुम्ही याच्यातून घेऊ शकता. ही परीक्षा खूप कठीण असते का? हो. सर्वात महत्त्वाचा आता तुमच्यासाठी काय अवघड असणार आहे, कारण ही परीक्षा जर तुम्ही देणार असाल तर एक साईड तुम्ही आणि एक साईड आमच्यासारखे म्हणजेच माझ्यासारखे कोणी शिक्षक लोक थोडेच देणार आहेत, तुमच्याच क्लासचे विद्यार्थी देणार आहेत. होऊ शकतं तुमच्या शाळेऐवजी दुसऱ्या शाळेतले मुलं देतील. मग तुमच्याच वयाचे मुलं, तुमच्याच वर्गातले मुलं, तुमचाच अभ्यासक्रम शिकणारे मुलं जर ही परीक्षा देत असेल तर तुम्ही कोणापेक्षा कमी थोडे जात. मग त्यामुळे याचं उत्तर सरळ मी म्हणतो की ही परीक्षा बिलकुल कठीण असणार नाही. ही परीक्षा कठीणपेक्षा वेगळी आहे. प्रश्न थेट पुस्तकातून विचारण्याऐवजी संकल्पनांवर म्हणजेच कन्सेप्ट्सवर या ठिकाणी आधारित प्रश्न याचे असण्याची शक्यता जास्त असते. कन्सेप्ट्सवर आधारित म्हणजेच काय, विज्ञान म्हणजेच फक्त पुस्तकात नसते हे तुम्हाला माहिती पाहिजेत की विज्ञान म्हणजे आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की विज्ञानाच्या पुस्तकातूनच प्रश्न सर्व येतील. याचा अर्थ काय की डायरेक्ट अशा लाईन टू लाईन थोडे येणार आहेत. तुम्ही एखादा प्रकल्प शिकले किंवा एखादा प्रोजेक्ट तुम्ही त्या ठिकाणी शिकले किंवा एखादा एक्सपेरिमेंट तुम्ही केला तर त्याच्यानुसार त्या एक्सपेरिमेंटशी रिलेटेडच तुम्हाला काय केल्या जातील, काही कन्सेप्ट्स क्लिअर झालेले आहेत का नाही हे तपासल्या जाईल. उदाहरणार्थ पावसाचे थेंब गोल का असतात है ना, मग सरफेस टेन्शनमध्ये हा जर टॉपिक तुम्ही शिकले तर मग पावसाचे थेंब गोल का असतात हा टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी कळून जातो. किंवा मग सायकलची चेन गंजू नये म्हणून काय करावे, अशा पद्धतीच्या काही संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजेत आणि त्याच्यावरच तुमचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. अशा व्यवहारिक प्रश्नांना यात समावेश असतो. जर मुलाने संकल्पना समजून घेतल्या असतील तर ही परीक्षा एकदम सोपी आहे. म्हणजे विज्ञान फक्त पाठांतर न करता त्या संकल्पना म्हणजेच कन्सेप्ट क्लिअर करून जर तुम्ही शिकले तर या ठिकाणी या परीक्षेत तुम्हाला पास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एकदम सोपं. म्हणजे परीक्षा कठीण आहे असं म्हणण्यापेक्षा असं समजा की ही जी परीक्षा असणारी संकल्पनांवर आधारित आहे आणि संकल्पनांवर आधारित आहे याचा अर्थ आपला विषयच संकल्पनावर आधारित आहे. जो सायन्स सब्जेक्ट आहे हा पाठ्यपुस्तकातून शिकण्याचा विषय नाही, हा आपल्या दैनंदिन जीवनातून शिकण्यासारखा विषय असतो आणि तेच आपल्या कामी येणार आहे आपल्या शेवटपर्यंत. त्यामुळं परीक्षा कठीण असणार नाही. शाळेच्या अभ्यासावर याचा परिणाम होईल का, तर हो. याचं इथं उत्तर दिलेलं काय हे बा, या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की मुळीच नाही. पण मी म्हणतो की परिणाम होणार आहे. का होणार आहे, पण परिणाम होणार कसा, परिणाम होणार चांगला, वाईट परिणाम नाही होणार. परिणाम कसा होणार आहे, चांगला परिणाम या ठिकाणी होणार आहे. चांगला परिणाम कशामुळे होईल, मुळीच होणार नाही असं याचा अर्थ. म्हणजे परिणाम, वाईट परिणाम मुळीच होणार नाही. उलट याचा अभ्यासक्रम तुमच्या शाळेच्या विज्ञान विषयाच्या अभ्यासाला पूरकच आहे. शाळेचा अभ्यास आणि या परीक्षेचा अभ्यास वेगळा नसून एकच आहे. त्यामुळे शाळेतही विज्ञानात मुलांचे गुण वाढण्यास मदत होईल. मग हेच आहे ना, याचा फायदाच होणार आहे. म्हणजे परिणाम होईल, पण कसा होईल, चांगला परिणाम होईल. वाईट परिणाम मुळीच होणार नाही. तुमच्या शाळेच्या अभ्यासावरच हा अभ्यासक्रम असल्यामुळं आणि वर्ग तुम्ही जर 4थी आणि 5वीमध्ये काही शिकले नसाल तरी काही या ठिकाणी टेन्शन घेऊ नका, कारण वर्ग 7वीतच तो सिलेबस तुम्हाला कंप्लीट करायला वेळ मिळतो. कारण जास्त काय अभ्यासक्रम नसतो. आणि अभ्यास करायचा कुठं, क्लास कुठं लावायचे, कोणाकडे जायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता थोडंच राहिलं, 7 पॉईंट आपले झालेले आहेत. त्याच्यानंतरचं काय दिलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं यासाठी वेगळे क्लास लावणे गरजेचे आहे. गरजेचे आहे का, तर असा प्रश्न विचारला आहे ना. आता याचं मी तुम्हाला नेमकं सांगितलं की वेगळे क्लास लावायचे का, तर कुठं लावायचे, तर सरळ असणार आहे बा, याचे क्लास वगैरे काही लावण्याची गरज नाही. तुम्ही शाळेत जाताना तर शाळेतच अभ्यास करायचा. याचा आन्सर काय असणार तुमचं, नाही. का, कारण क्लास लावणे अनिवार्य नाही. म्हणजेच ज्या आता जे काही शहरात राहणारे मुलं असतात त्यांना अशा फॅसिलिटीज भेटतात. क्लासेस वगैरे त्यांच्या आसपास असतात, तिथे ते जाऊ शकतात आणि चांगलीच गोष्ट असते क्लासेस जर केलीत. पण ज्या विद्यार्थ्यांची शक्यता म्हणजे शक्य नाही, ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही, पॉसिबलच नाही, शहरात राहत नाहीत, खेडेगावात राहतात, खेडेगावात कोणी क्लासेस लावणारं नसतं, असले तरी अशा परीक्षेची माहिती किंवा अशा परीक्षेबद्दल तयारी कोणीच करून घेत नाही होमी बाबा. कारण ही कोणाला सहसा माहितीच नाही. बरेच विद्यार्थी असतात ज्यांना ही परीक्षा आहे असंच माहिती नाही. मग आता ही परीक्षेची तयारी कशी करणार, बाजारामध्ये या परीक्षेसाठी खास सराव पुस्तके असतात, म्हणजे रेफरन्स बुक मिळतात, ती घेऊन घरी सराव करणे पुरेसे असते. महत्त्वाचे म्हणजे मुलांनी रोजच्या रोज वापरातील वस्तूंचा प्रयोग करून पाहणे आणि
जिज्ञासा जागृत करणे. आता हे तर अशा पद्धतीचं सांगू शकतो आपण, पण एक मुलगा किंवा एक जो विद्यार्थी असतो वर्ग 5वी 6वी 7वीचा, हे स्वतः घरी जाऊन स्वतः अभ्यास करणे म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. त्याला एखादा मार्गदर्शक लागतोच. मग एखादा शिक्षक असेल किंवा आपले आईवडील असतील, यांची आपण याच्यात मदत घेऊ शकतो. त्याचबरोबर जर नाहीच कोणी सांगणारं तर या ठिकाणी मी आहे. कारण मी काय करेल की हे जे चॅनल आहे आपलं, या चॅनलवर तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम म्हणजेच होमी बाबा परीक्षेबद्दल पूर्ण माहिती आणि पूर्ण अभ्यासक्रम, त्याचबरोबर पूर्ण प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडून घेणार आहेत. त्याच्यानंतर पहा, म्हणजे ज्याला कोणी नाही त्याला मी आहे असं समजून चाला. असं समजू नका की आपल्याला क्लासेस लावण्याची गरज आहे किंवा मग आपल्याला कुठेतरी 20-25 हजार रुपये भरायची आणि क्लासेस जॉईन करायची, त्याच्यानंतर आपण ही परीक्षा देणार आणि पास झालो तर ठीक, नाही झालो तर परत मग आपलं तेच. तर याची काही काळजी करू नका. 0 इन्व्हेस्टमेंट करून म्हणजे एकही रुपया न खर्च करता फक्त घरी बसून जे आपण वेळ वाया घालतो त्या वेळेत आपला अभ्यास पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो तुमची. त्याच्यानंतर पहा, प्रकल्प किंवा प्रोजेक्ट कसा निवडायचा. नंतर कारण आपण सांगितलं होतं की जी स्टेप असणार आहे, जे दुसरा टप्पा असणार आहे परीक्षेचा, म्हणजेच लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर ती असणार आहे प्रोजेक्ट. तो कठीण असतो का आणि तो कसा निवडायचा. प्रकल्प म्हणजे काहीतरी मोठं संशोधन नसून, आता तुम्ही वर्ग 6वीमध्ये शिकायले तर तुमच्याकडून ते कळलं की सॅटेलाईट नाही बनवून घेणार एखादं, नाही ना, किंवा मग एखादा लॉन्च व्हेकल किंवा असं काहीतरी एखादा रोबोट वगैरे नाही बनवायला लावणार की नाही त्याला हा प्रोजेक्ट बनवा. त्यांनाही माहिती आहे छोटे मुलं आहेत, नेमके शिकायलेत आणि ते शिकणाऱ्या मुलांना शोधायलेत. ज्या मुलांमध्ये जे मुलं जागृत असतील किंवा मग विज्ञानाबद्दल त्यांच्या मनात काहीतरी नवीन करण्याच्या या ठिकाणी गोष्टी असतील किंवा त्यांच्याकडे काहीतरी नवीन संकल्पना असतील, असे विद्यार्थी त्यांना शोधायचे. मग ते तुम्हाला असे काही मोठे संशोधन देणार नाहीत. ते काय करणार, आपल्या आजूबाजूच्या निरीक्षणातून तयार केलेली एखादी गोष्ट असते. उदाहरणार्थ, कचऱ्यातून खत कसे बनवायचे. आता तुम्ही जर शेतकऱ्याची मुलं असाल किंवा मग तुम्ही घरगुती जरी, आता आपण बघतो आपल्या घरातला जो कचरा जातो याच्यापासून खत कसं बनतं, मग ही काय मोठी गोष्ट आहे का. ही कशा पद्धतीने बनते. किंवा पाणी शुद्धीकरणाचे घरगुती मार्ग कोणते, पाणी शुद्ध कसं करायचं, या घरगुती मार्ग कसे. आता हे एकदम सोपे काही प्रोजेक्ट असतात जे की तुम्ही याच्यावर विचार करून सांगू शकता. आता तुम्हाला जर मी असा साधारण प्रश्न विचारला की आपण घरगुती प्रमाणात पाणी कसं शुद्ध करतो, तर हे तुम्ही सांगू शकणार नाहीत का. किंवा मग हे सांगू शकता, पण हे सांगितल्याच्या नंतर तुम्ही ते करूनही का दाखवू शकता. मग हे प्रकल्प विद्यार्थी स्वतःच्या हाताने करतात, त्यामुळे त्यांना ते खूप आवडते. त्यात कठीण असं काहीच नसतं. मग प्रकल्प अवघड असतो, बरं मी पहिली एक्झाम तर क्लिअर करील, मग प्रोजेक्ट कसा बनवेल, कारण मला प्रोजेक्ट तर बनवताच येत नाही, असंही या ठिकाणी तुमच्या मनात भीती असू शकते. तर ती भीती काढून टाका. मी तुम्हाला आधी सांगितलं, सर्वात अवघड जर तुम्हाला काही वाटत असेल याच्यात तर पहिली स्टेप, आणि ती बिलकुल अवघड नाही, बाकीच्या तर त्याच्यापेक्षाही सोप्या आहेत. दुसरी स्टेप, याच्यानंतर 10वा प्रश्न, खर्च किती येतो. सर्वात महत्त्वाचं तेच सांगितलं तुम्हाला मी. ही परीक्षा अत्यंत कमी खर्चात देता येते. परीक्षेचे शुल्क फार कमी असते आणि शाळेमार्फत भरल्यास ते अधिकच स्वस्त पडते. आता याची जी फी असते ती शाळेमार्फत जर भरली तर 320 रुपये फी तुम्हाला या ठिकाणी भरावं लागते. आणि विद्यार्थ्याकडून जर रजिस्ट्रेशन केलं, तुम्ही स्वतः सेल्फ रजिस्ट्रेशन जर केलं तर तुम्हाला 500 रुपये भरावं लागतात. बरं ठीक आहे, हे 320 किंवा 500 रुपये जास्तीत जास्त आपल्या या ठिकाणी पकडू आपण. 500 रुपये आपला खर्च या ठिकाणी परीक्षेच्या फॉर्म भरण्यासाठी होणार. आता हे 500 रुपये खर्च झाल्याच्या नंतर आता तुम्ही जर म्हटले की मी 5,000 रुपये भरून कुठेतरी क्लासेस जॉईन केले किंवा 50,000 रुपये भरून कुठेतरी क्लासेस जॉईन केले, तर तो तुमचा वैयक्तिक खर्च आहे, तुम्हाला करायची किंवा नाही. एखादे ऑफलाईन क्लासेस घेतले, ऑनलाईन बॅच घेतली तुम्ही, तर ते तुमचा प्रश्न राहिला. पण तुम्हाला मी सांगितलं की आपण एकही रुपया न घेता या चॅनलवर या परीक्षेची पूर्ण तयारी करून देणार आहेत. फक्त तुम्हाला कमेंट करावं लागेल आणि सांगावं लागेल की आम्हाला या परीक्षेबद्दल सर्वच्या सर्व सिलेबस पाहिजेत, त्याशिवाय नाही. कारण तुम्ही पाहणारेच नसतील तर मी व्हिडिओ कशासाठी बनवणार आणि कोणासाठी बनवणार, आहे ना. म्हणजे घेणारेच नसतील तर मी विकणार काय. सरळ मुलांवर ताण येईल का. आता ताण तर परीक्षेचा येणार नाही असं नाही, येईलच थोडाफार. ताण कसा येईल, पण ताण घ्यायचा नाही ना. ताण कशाला घ्यायचा. जो सायन्सचा अभ्यास तुम्ही करणार ना, बस मी काय म्हणतो की जे तुमचे सब्जेक्ट असतील, सायन्स असेल, सामाजिक शास्त्र असेल, त्याचबरोबर मॅथ असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, असे काही तुमचे सब्जेक्ट येतं. या प्रत्येक सब्जेक्टचा तुम्ही दररोजच अभ्यास करता. आणि ज्या ठिकाणी तुम्ही सायन्सचा अभ्यास करता, तर सायन्सचा अभ्यास करता वेळेस आपल्याला सायन्सचा अभ्यास करायला म्हणजे आपण या परीक्षेचा अभ्यास करायला झालं. फक्त एक करायचं की आपण ज्या ठिकाणी 1 तास देत असाल सायन्ससाठी 60 मिनिट, तिथं तुम्ही 1.5 तास द्या, 2 तास द्या, काय बिघडतं. कारण आपल्याला परीक्षेबद्दल जास्त टार्गेट आपलं काय ठेवायचं की हे परीक्षा ठेवायची. पालकांनी जर त्यांना परीक्षेचा दबाव न बनवता ज्ञानाचा सण म्हणून जर पाहिलं तर मुलांवर अजिबात ताण येणार नाही. खेळता खेळता विज्ञान शिकणे हाच यामागचा उद्देश आहे. सर्वात महत्त्वाचं, परीक्षा घ्यायची कशासाठी, तर मुलगा आपल्या दैनंदिन जीवनात जे वागतो, जे आसपास बघतो, त्याच्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी असतात
त्या विज्ञानाशी रिलेटेड कशा आहेत, त्यांचे कशापासून बनलेले आहेत, बस एवढं जरी तुम्ही केलं दररोजच्या दररोज तर बस मुलांवर ताण येणार नाही. आता आपली आई दररोज स्वयंपाक करता वेळेस एखाद्या वेळेस जर पाणी उकळत असेल तर पाणी उकळता वेळेस त्याच्यातसुद्धा सायन्स आहे. नाही इव्हॅपोरेशन कसं होतं, तर त्याच्यानंतर कंडेन्शन कसं होतं, हे सर्व गोष्टी म्हणजे सायन्सशी रिलेटेड असणार आहे, हेच तुम्हाला शिकायचं. आता दुसरं आहे पालकांसाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला, की सुरुवातीला मुलांच्या मनात भीती निर्माण होऊ देऊ नका. की तुम्हाला असं वाटत असेल, मी आज आता व्हिडिओ बघितला, सहसा 6वी 5वीचे जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी न बघता पालकच ते व्हिडिओ वगैरे बघतात किंवा परीक्षेबद्दल माहिती घेतात. मग पालकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पालकांनी विद्यार्थ्याच्या मनात आता हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर किंवा कुठेतरी कोणी माहिती सांगितली होमी बाबा परीक्षेची, की लगेच पालक काय करतात, विद्यार्थ्याच्या मागं लागतात. ही परीक्षा तुला पास व्हायची सुरुवात केली. त्या विद्यार्थ्याला ज्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, त्याच्याबद्दल त्याला आवड नाही, त्याला तुम्ही डायरेक्ट असा अभ्यासाला लावून देता की त्याला फक्त आणि फक्त ते कंप्लीटच करायचं, तो पासच झाला पाहिजे असं एक टार्गेट त्याच्यामागं तुम्ही लावून देता. पण तसं न करता त्यांना फक्त या परीक्षेशी संबंधित असलेले सराव पुस्तकं आणून द्या. गरजही नाही, मी जर असाल तर गरजही नाही, सराव पुस्तकंसुद्धा आणण्याची गरज नाही. फक्त एक मोबाईलसाठी तुम्ही स्वतः बसून त्याच्याकडून ही तयारी करून तुम्हाला घ्यायची, की ज्यावेळेस हा विद्यार्थी तयारी करेल त्याच्यावेळेस तुम्हीसुद्धा त्याच्या अवतीभोवती त्या ठिकाणी असले पाहिजे किंवा तुमचंही लक्ष असलं पाहिजे की तो व्हिडिओ बघत आहे किंवा मग जो काही सराव पेपर दिलेला आहे तो सराव पेपर त्या ठिकाणी सॉल्व करत आहे. कारण तुम्ही जर मोबाईल दिला, सांगितलं की चाल तू मोबाईल घे आणि अभ्यास करतो जातो, तुम्ही तुमच्या कामाला गेले तर होऊ शकतं की तो अशा पद्धतीने फक्त स्लाईड चेंज करत आणि कुठेतरी दुसरेच एखादी रील वगैरे किंवा शॉर्ट या ठिकाणी यूट्यूबवर बघत बसेल किंवा कार्टून बघत बसेल. मग त्यामुळे तुम्हालाही फक्त त्याच्याकडून तयारी करून घ्यायची, पण तयारी अशी करून घ्यायची की त्यालाही आवड असली पाहिजेत. असं नाही की मग त्याला फक्त तुम्ही जबरदस्तीने बसवायले आणि करून घ्यायले. त्यांना वाचायचं सांगा, सायन्सबद्दल त्याला आवड निर्माण करून द्या. नियमित त्याला 1-2 पेज त्या ठिकाणी सायन्सचं वाचायला लावा. जेव्हा कधी त्यांना विज्ञानातील गंमत समजेल तेव्हा ते स्वतःहून त्या परीक्षेत रस घेतील. आणि ज्यावेळेस ते साहजिकच ते तर आपल्याशी संबंधितसुद्धा आहे, आपल्याशीसुद्धा ते रिलेट करू शकतो आपण. या परीक्षेचं वेळापत्रक आणि फॉर्म भरण्याच्या तारखा खालीलप्रमाणे असतात. ह्या अंदाजित तारखा येतात, म्हणजे ह्या थोड्याफार मागं पुढे होतात. पण जर आपण मागचा विचार जर केला तर याचे जे फॉर्म उपलब्ध होतात ते फॉर्म उपलब्ध होतात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात किंवा मग जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात. पहिला आठवडा ते सप्टेंबरचा पहिला आठवडा म्हणजे ठीक आहे, जून जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्यात याचे फॉर्म निघतात. लेखीची परीक्षा असते पहिली जी आपण आता 4 ज्या याच्या स्टेप असतात त्याच्यापैकी पहिली स्टेप रिटन टेस्ट. ही परीक्षा सहसा नोव्हेंबर या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या शनिवारी म्हणजे शेवटी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी ही परीक्षा घेतली जाते. मग नोव्हेंबरच्या शेवटी घेतली जाते म्हणजे तुम्ही विचार करू शकता की याला एवढाही वेळ आपल्याकडे पुरेसा नाही, खूप कमी वेळ आहे आणि या वेळेत आपल्याला ही पूर्ण तयारी करायची. म्हणजे तयारी जर करायची असेल तर आजपासूनच आपल्याला या तयारीला लागावं लागणार. तयारीसाठी महत्त्वाच्या सूचना काय असू शकतात. हा अभ्यासक्रम येता 4थी ते 6वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे, ते सुद्धा फक्त विज्ञान पुस्तकावर. तरी प्रश्न थेट पुस्तकातून विचारले जात नाहीत. प्रश्नाचे स्वरूप हे MCQ म्हणजेच बहुपर्यायी असतात. बहुपर्यायी म्हणजेच मी सांगितलं 1 प्रश्न आणि 4 पर्याय. त्यामुळे तयारी करताना खालील गोष्टींचा भर द्यायचा किंवा मग ह्या खालील गोष्टी तुम्हाला करायच्या. सर्वात महत्त्वाचं संकल्पना समजून घेणे, अंडरस्टँड द कन्सेप्ट्स. केवळ पाठांतर करण्याऐवजी का आणि कसे, म्हणजे विज्ञान जे असतं ते का आणि कसे याच्यातच असतं. ही गोष्ट घडली तर का घडली आणि कशी घडली, बस एवढ्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही शोधलं तर याचा अर्थ तुम्ही सायन्स या ठिकाणी शिकले. उदाहरणार्थ हवेमुळे उष्णतेचे वहन कसे होते. दुसरे कृती आणि प्रयोग, एक्सपेरिमेंट्स. पुस्तकातील प्रत्येक प्रयोग घरी करून पाहायचा. एकदम इझी प्रयोग दिलेले असतात. वर्ग 6वीच्या सायन्समध्ये चांगले पद्धतीचे प्रयोग दिलेले असतात. जसं रिॲक्शन्स दिलेले असतील, काही एक्सपेरिमेंट दिलेले असतील, हे घरी करून बघायचं आणि त्याचे निरीक्षण करायचं. प्रात्यक्षिक परीक्षेत या निरीक्षणाचा खूप उपयोग होतो. सराव संच सर्वात महत्त्वाचं. तुम्ही किती अभ्यास करा पण जोपर्यंत तुम्ही सराव संच सोडवत नाहीत, म्हणजेच प्रश्न सोडवत नाहीत, तोपर्यंत तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षा कधी पास होऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाचा असतो तो भाग म्हणजे सराव संच. तुमचा कन्सेप्ट क्लिअर नसेल एखाद्या वेळेस तरी चालेल, पण ते प्रश्नाची प्रॅक्टिस जर तुमची असेल तर तुम्ही त्या कन्सेप्ट ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी तुमचा क्लिअर करू शकता. MSTAने शिफारस केलेली किंवा बाजारात उपलब्ध असलेली होमी बाबा परीक्षेची खास पुस्तके खरेदी करा आणि त्यातील सराव प्रश्नपत्रिका सोडवा. प्रश्नपत्रिका असतात त्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवू शकता. आता हे झालं विज्ञानाचे जग अथांग आहे आणि तुम्ही त्याचे एक छोटे प्रवासी आहात, म्हणून घाबरू नका. फक्त तुमच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा आनंद घ्या. पदक मिळेल किंवा नाही हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही एक उत्तम वैज्ञानिक विचारसरणी सर्वात महत्त्वाचं असणारे नक्कीच घेऊन जाल.
अशा पद्धतीचा एक तुमच्यासाठी छोटासा संदेश आहे. आणि होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा इयत्ता 6वीसाठी तुम्हाला ह्या गोष्टी करणं खूप अत्यंत म्हणजे अत्यंत गरजेचे आहेत. जर का तुम्हाला या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असेल किंवा मेडल मिळवायचं असेल आणि नाही जरी झाले तर खूप चांगली तयारी तुमची या ठिकाणी होमी बाबा स्पर्धेमधून होणार. आणि विज्ञान विषय हा असा विषय आहे की जो तुम्हाला लाईफ टाईम भविष्यात कुठेही मागे येऊ देणार नाही. म्हणून तुमचा वैज्ञानिक प्रवास तुम्हाला इथूनच सुरू करायचा. आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजेच तुम्हाला जर का तयारी करायची असेल या परीक्षेची आणि तेही फ्रीमध्ये याच्यासाठी मी म्हणतो कारण फ्रीमध्ये सांगणे याचा अर्थ की बरेच विद्यार्थी आहे की ते अफोर्ड करू शकत नाहीत शिक्षण. मग त्या विद्यार्थ्यांसाठी सर्वच्या सर्व गोष्टी म्हणजे त्यामध्ये क्लासेस असतील, क्लासेस म्हणजे लाईव्ह क्लास असतील किंवा मग रेकॉर्डेड क्लास असतील सायन्सबद्दल. त्याच्यानंतर प्रॅक्टिस असेल, प्रॅक्टिस सेटसुद्धा आपण याच्यावर चालू करणार. म्हणजे 100 प्रश्न आणि कशा पद्धतीचे प्रश्न त्याच्यात येतील. आणि सर्वात महत्त्वाचं एक्सपेरिमेंट. तुम्हाला जेवढे काही आपण सायन्समध्ये एक्सपेरिमेंट असणार ते लाईव्ह एक्सपेरिमेंट या ठिकाणी करणार आहेत. सायन्समध्ये तुम्हाला जेवढे काही तुमच्या वर्ग 6वीच्या 5वीच्या EVSमध्ये आणि 4थीच्या EVSमध्ये जेवढे काही एक्सपेरिमेंट दिलेले असतील ते सर्वच्या सर्व प्रोजेक्ट आपण या ठिकाणी प्रोजेक्ट असतील, एक्सपेरिमेंट असेल या ठिकाणी लाईव्ह करणार आहोत. म्हणजे तुमच्यासमोर करणार आहोत लाईव्ह म्हणजे मोबाईलवर. मी काय तुमच्या घरी येऊन नाही करू शकणार ना प्रत्येकाच्या. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला या चॅनलला म्हणजेच अपना गाईड हे चॅनल दिसायला तुम्हाला अपना गाईड या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. सबस्क्राईब याच्यासाठी करायचं कारण सर्व व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे. आणि बेल आयकॉन तुम्हाला दिसायला त्या बेल आयकॉनलासुद्धा या ठिकाणी काय करायचं क्लिक करायचं, ऑन करायचं. कारण बेल आयकॉनला ऑन केल्याच्यानंतर सर्वच्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आल्याच्यानंतर भेटून जातात. तर ही झाली या परीक्षेची माहिती. दुसऱ्या क्लासपासून आपण या परीक्षेबद्दल जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर भेटूया पुढच्या क्लासमध्ये. व्हिडिओ कसा वाटला, तयारी तुम्ही करण्यासाठी रेडी आहात का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा की यस सर आय एम रेडी. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी कमेंट करायची आणि लगेच आपल्याला या तयारीला लागायचं. विज्ञानाच्या तुमच्या फॉर्म भरण्यापासून तुमच्या रिझल्ट येईपर्यंत सर्वच्या सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी एकाच जागेवर मिळणार आहे. तर विज्ञानाची जादू शिकण्यासाठी आणि होमी बाबा स्पर्धेची तयारी करण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.